नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण ऐतरेय उपनिषद याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याआधी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की तुम्ही कृपया माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ही माझी नम्र विनंती आहे. आज मी सुरुवात करते ऐतरेय उपनिषद. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये वेदांची गणना केली जाते. जरी ते लिखित ग्रंथ नसले तरी वेद ही साक्षात परमेश्वराच्या वाणीतून ते उतरलेले आहेत अशी आपली श्रद्धा आहे. ऋषीमुनींनी ते ऐकले, त्याच्यावर चिंतन केलं गेलं आणि त्यांनी त्याला शब्दरूप दिलं. प्रामुख्याने 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. महर्षी वेदव्यासांनी या 4 वेदांचं जे एकमेकांमध्ये सरमिसळ झालेले होते त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं आणि त्यांनी संकलन करून 4 भागांमध्ये त्याची मांडणी केली असं मानण्यात येतं. एकूण उपनिषद 108 आहेत असं मानण्यात येतं आणि त्यापैकी 10 प्रमुख उपनिषदांवर आदि शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. कोणती ती 10 उपनिषद? तर ईशावास्य, केन उपनिषद, कथा उपनिषद, उपनिषद, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, ऐतरेय उपनिषद, छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद अशी ही 10 महत्त्वाची उपनिषदं म्हणून गणली जातात. त्यापैकी ईशावास्य उपनिषदावर मी 2 एपिसोड पूर्वी टाकलेले आहेत. आता मी सुरुवात करते ऐतरेय उपनिषदांना. उपनिषद म्हणजे नेमकं काय? तर जे वेद आहेत, 4 वेद, त्या वेदांचे परत 4 भाग पडतात प्रत्येक वेदाचे. कोणते? तर संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे असे 4 भाग मिळून एक वेद तयार होतो. संहिता म्हणजे काय? तर संहिता म्हणजे त्या वेदांच्या मंत्ररचना किंवा त्या वेदांच्या ऋचा, याला म्हटलं जातं संहिता. मग त्यानंतर येतं ब्राह्मणे. ब्राह्मणेमध्ये या मंत्रांबद्दलची सविस्तर माहिती किंवा त्याचं एक्सप्लेनेशन त्यामध्ये दिलं जातं. मग नंतर येतं आरण्यके. आरण्यकेमध्ये मंत्रांनी सांगितलेली जी कर्मकांड, यज्ञयाग आहेत, विधी आहेत, त्यांचं एक्सप्लेनेशन आरण्यकामध्ये दिलं जातं आणि थोडं तत्त्वज्ञानसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलं गेलं आहे. आणि शेवटचा जो भाग आहे तो आहे उपनिषद. उपनिषद म्हणजे हिंदू धर्माचा तत्त्वज्ञानपर चिंतनमय असा सर्वश्रेष्ठ भाग. पहिल्या 3 भागांना म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यक या 3घांना मिळून कर्मकांड विभाग असं म्हटलं जातं. आणि उपनिषद जी आहेत 4था भाग, त्याला ज्ञानमार्ग किंवा ज्ञानकांड असं म्हटलं जातं. यामध्ये तत्त्वज्ञानावर सखोल चिंतन केलं गेलेलं आहे. परमेश्वराचं स्वरूप नेमकं काय आहे, कसं आहे, ते कसं जाणून घ्यायचं आणि त्या आत्मज्ञानानं मनुष्यामध्ये काय काय परिवर्तन होतं, या सगळ्याची चर्चा उपनिषदांमध्ये आपल्याला झालेली दिसून येते. तर या 10 प्रमुख उपनिषदांपैकी ऐतरेय उपनिषद हे त्यामधलं एक आहे. जनरली उपनिषदांचे जे सूत्रधार आहेत किंवा त्याचे लेखक किंवा त्याचे निर्माते
हे त्या ऋषींची नावं ही जनरली आपल्याला कळू शकत नाही, कारण ती तेव्हा लिहिली गेली नव्हती. पण काही उपनिषदांमध्ये त्याचे लेखक ऋषी कोण आहेत हे आपल्याला समजण्यात येतं. ऐतरेय उपनिषद हे त्यापैकीच एक आहे. त्याचे ऋषी आहेत जे आपल्याला ज्ञात आहेत. त्यांचं नाव हे माहिदास ऐतरेय असं म्हटलं जातं. त्यांना माहिदास ऐतरेय असं म्हटलं जातं. मेहिदास म्हणजे पृथ्वीचे पुत्र या अर्थाने त्यांना घेतलं जातं. आणि असं मानण्यात येतं की साक्षात पृथ्वी देवतेची त्यांच्यावर कृपा झाली आणि तिच्या कृपेनं त्यांना परमेश्वराचं दर्शन झालं, आत्मज्ञान त्यांना होऊ शकलं. आणि त्या आत्मज्ञानाची अनुभूती त्यांनी ऐतरेय उपनिषदामध्ये मांडलेली आहे. महिदास ऐतरेय हे जे ऐतरेय उपनिषद आहे ते कोणत्या वेदामध्ये येतं तर ते ऋग्वेदामध्ये ब्राह्मणे या भागामध्ये हे ऐतरेय उपनिषद येतं. आता बघूया ऐतरेय उपनिषद. म्हणजे उपनिषदांबद्दल आपल्याला थोडक्यात असं साधारणपणे सांगता येईल की आपल्या महान ऋषीमुनींनी स्वतःच्या ध्यानधारणा आणि तपस्येनं, चिंतनानं त्यांना साक्षात ईश्वरीय साक्षात्कार घडून आला. आणि त्या ध्यानमग्न अवस्थेमध्ये त्यांना असं जाणवलं की सर्व जगतामध्ये केवळ आणि केवळ ईश्वरीय ऊर्जा तत्व हेच सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे. आणि मग त्यानंतर त्या ध्यानावस्थेतून म्हणजे शरीर, मन, बुद्धीच्या अतीत जेव्हा ते ध्यानधारणेमध्ये गेले, त्या अवस्थेतून ते जेव्हा पुन्हा एकदा ध्यानातून बाहेर पडले, शरीर मनाच्या स्तरावर ते परत आले, तेव्हा त्यांनी ते सगळे अनुभव आपल्यासाठी कथन केलेले आहेत. शांती मंत्रांनी ऐतरेय उपनिषदाला सुरुवात होते. कोणत्याही उपनिषदाची सुरुवात ही नेहमी शांती पाठानेच केली जाते. आणि साधारणपणे उपनिषदाची सांगतासुद्धा हा शांती मंत्र गुरु आणि शिष्य हे दोघं एकत्रितपणे म्हणतात आणि त्यानं उपनिषदाची सांगता करण्यात येते. प्रत्येक उपनिषदाचे शांतीपाठ हे वेगवेगळे असतात. ऐतरेय उपनिषद शांती मंत्र. हे परमेश्वरा, माझी वाणी माझ्या मनामध्ये स्थित राहू दे. माझं मन माझ्या वाणीमध्ये स्थित राहू दे. मन वाणीमध्ये आणि वाणी मनामध्ये. म्हणजे काय सांगायचं आहे की सुसूत्रता या सगळ्यामध्ये असायला हवी. वाणीनं मनाचं आणि मनानं वाणीचं यांचं ऐक्य घडून समतोलपणा साधून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व त्यातून निर्माण होऊ दे. नाहीतर वाणी एक भलतंच मत व्यक्त करते आणि मनामध्ये एक वेगळाच गोंधळ चालू असतो. असा गोंधळ माझ्या व्यक्तिमत्वामध्ये शिल्लक नको राहू दे. हे परमेश्वरा, माझी वाणी माझ्या मनामध्ये स्थित राहू दे आणि माझं मन माझ्या वाणीमध्ये स्थित राहू दे. परमेश्वरा, तुम्ही स्वतःला माझ्यासमोर प्रगट करावं. मन आणि वाणीनं मला वेदांमधील जे चैतन्य तत्वाबद्दल, ईश्वरीय तत्वाबद्दल जे वेदांमध्ये सांगितलं गेलं आहे, जे मी ऐकीन ते माझ्या स्मृतीमध्ये राहावं. आणि हे परमेश्वरा, तुम्ही मला साक्षात प्रगट येऊन तुमचं स्वरूप दाखवावं.
मी या अभ्यासामध्ये पूर्ण एकाग्र व्हावं. म्हणजे काय, तर मला परमेश्वर चिंतनाची जी ओढ आहे, वेदाभ्यास करण्याची, वेदांत उपनिषद जाणून घेण्याची माझ्यामध्ये जी इच्छा आहे ती तशीच कायम राहू दे. आणि ती कायम कशानं राहील, तर जेव्हा मी बाह्य जगतामध्ये ज्या हजारो आकर्षणाच्या गोष्टी घडत असतात त्यामध्ये माझं मन भरकटता कामा नये. माझं मन या अभ्यासावर केंद्रित राहू दे, यासाठी शिष्य मनापासून परमेश्वराजवळ प्रार्थना करतोय. मी या अभ्यासामध्ये पूर्ण एकाग्र व्हावं आणि मी या अभ्यासामध्ये केवळ ईश्वरीय तत्वाचाच विचार करावा आणि त्या संबंधामध्येच मी बोलावं, ऐकावं, विचार करावा, श्रवण करावं, चिंतन करावं. त्या ईश्वरीय चैतन्य तत्वानं माझं आणि माझ्या गुरूंचं रक्षण करावं. ओम शांती शांती शांती. किती सुरेख ह्या शांती मंत्र आहे नाही. शांती मंत्र किंवा शांती पाठ ही एक प्रकारची मनातून उमटलेली, परमेश्वराला घातलेली प्रार्थना किंवा हाकच असते. वेदांत किंवा उपनिषदांबद्दल साधारणपणे बरं का असा आक्षेप घेतला जातो की हा तर ज्ञानमार्ग आहे, त्यामुळे तिथे केवळ वृक्षपणा आहे, तर्क आहे, वृक्षपणा आहे, लॉजिक आहे, पण त्याच्यामध्ये ओलाव्याचा सुगंध मिळत नाही. पण असं नसून बरं का, असं अजिबात नाही आहे. शांती मंत्रामध्येच उपनिषद शिष्याच्या मनातील कोमल भाव आपल्याला उघड करून दाखवतो. त्याचं मन जे अथांग प्रेमानं, भक्तीनं भरलेलं आहे आणि त्याच भक्तिपूर्ण अधिकारवाणीनं तो बोलू शकतोय परमेश्वराला की मला तुझं साक्षात दर्शन घडव. हा जो लाडिक हट्ट किंवा आग्रह त्यानं जो परमेश्वराजवळ केला आहे तो काय उगच का, केवळ वृक्षपणानं त्यानं केला का? नाही, मनापासनं त्यानं साथ घातली आहे. कळवळून तो विनंती करतोय की आता एकाग्र चित्तानं माझं मन या ज्ञानमार्गाकडे वळू दे, पण त्यासाठी मला तुमच्या प्रेमाची गरज आहे. तुमच्या दर्शनाची ओढ माझ्या मनाला लागलेली आहे, तर ती माझी भक्तिरसमय इच्छा आपण पूर्ण करावी, अशी तो विनवणी करतोय. त्याचबरोबर त्याला हेही माहिती आहे की माझ्या अभ्यासामध्ये एकाग्रता कशी भंग होऊ शकेल, जर मी बाहेरच्या जगाकडे, उपभोग विषयांकडे धावायला लागलो तर मात्र माझं अभ्यासातलं लक्ष उडू शकेल. तर देवा, ही सुद्धा तो प्रार्थना करतोय की माझं मन एकाग्रचित्त राहू दे. आणि मग सगळ्यात शेवटी तो ओम शांती 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 असं 3दा का बरं म्हणतो? प्रत्येक शांती पाठामध्ये किंवा प्रार्थनेच्या शेवटी आपण साधारणपणे 3दा शांती 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 असं म्हणतो. याचं कारण की अध्यात्माप्रमाणे साधारणपणे आपल्याला जे ताप होतात, त्रास होतात, संसाराची जी दुःख आहेत ती साधारणपणे 3 कॅटेगरीमध्ये मोडली जातात बरं का. आधी भौतिक ताप म्हणजे काय, तर आपल्या संसारामध्ये, जगतामध्ये बुडलेलो असल्यामुळे त्यामुळे जी दुःख आपल्यावर येतात त्याला म्हणतात आधी भौतिक दुःख. दुसरं आहे आधी दैविक दुःख किंवा ताप. म्हणजे काय, तर निसर्गाचा जो कोप होतो, पूर येतो, भूकंप वगैरे की ज्याच्यापुढे आपलं काही चालू शकत नाही, त्याला म्हटलं जातं आधी दैविक त्रास. आणि तिसरा आहे आध्यात्मिक त्रास किंवा दुःख. म्हणजे काय, तर आपल्या शरीरातील व्याधी, मनाचे आजार या सगळ्यांना
आध्यात्मिक त्रास असं म्हटलं जातं. तर या तिन्ही दुःखांचं निवारण व्हावं म्हणून तिघांसाठी शांती 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 असा मंत्र म्हटला जातो. किती प्रेमानं, किती भक्तिपूर्ण आवाजामध्ये मधाळ विनवणी हा ऐतरेय उपनिषदातील शांती मंत्रामध्ये हा जो साधक आहे तो करतोय हे आपण बघितलं नाही का. भक्ती रसपूर्ण अशा स्थितीमध्ये त्यानं आर्जव केलेला आहे. यावरून एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. संत श्रेष्ठ तुलसीदास, जन्म 1511, मृत्यू 1623. हे वैष्णव रामानंदी संत होते. रामचरितमानस आणि हनुमान चालिसा हे त्यांचे अतिशय जगप्रसिद्ध असे गाजलेले 2 ग्रंथ त्यांनी अवधी भाषेमध्ये लिहिलेले आहेत. त्यांना वाल्मिकी ऋषींचे अवतार मानण्यात येतं. त्यांचे गुरु नरहरिदास. त्यांचं सर्व आयुष्य हे वाराणसीमध्ये गेलं. त्यांनी वाराणसीमध्ये संकटमोचन हनुमान मंदिराची स्थापना केली असं मानण्यात येतं. तुलसीदासांनी रामलीला नाट्याचा आरंभ केला. त्यांचा जन्म सरोन कासगंज उत्तर प्रदेश इथे त्यांचा जन्म झाला. चुनिया नावाच्या एका घरातील काम करणाऱ्या स्त्रीनं त्यांचा सांभाळ केला. त्यांचं रामचरितमानस हे महाकाव्य बरं का, हे महाकाव्य जगातील 100 महाकाव्यांमध्ये सर्वोत्कृष्ट महाकाव्यांमध्ये ते एक गणलं जातं. त्यांचं वेदांचं वगैरे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग त्यांना गुरु शेष सनातन यांच्याकडनं त्यांनी पुन्हा एकदा सगळं शिक्षण घेतलं. त्यांच्याकडनंच त्यांनी दीक्षा घेतली. ते रामकथा अतिशय रसाळपूर्वक भक्तिमय अंतःकरणानं लोकांना सांगायला सुरुवात त्यांनी केली. आणि असं म्हटलं जातं की त्यांची रामकथा ऐकण्यासाठी बरं का, त्यांची रामकथा ऐकण्यासाठी प्रत्यक्ष हनुमान तिथे येऊन बसत असत. तुलसीदासजींना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी त्यांचा मागोवा केला, पकडलं, त्यांचे पाय पकडले, त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांनी अगदी नम्रपणे हनुमानजींना कळवळून विनंती केली की मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन आपण घडवलं तर मोठी कृपा होईल. तेव्हा हनुमानजी त्यांना म्हणाले की असं असेल तर तुला चित्रकूट आश्रमामध्ये, रामगटावर चित्रकूट आश्रमामध्ये तुम्हाला जावं लागेल. त्याप्रमाणे तुलसीदासजी तिथे जाऊन वास्तव्य त्यांनी केलं. आणि असं म्हटलं जातं की घाटावर बरं का, रामघाटावर प्रभू रामचंद्रांची पूजा अर्चा करण्यासाठी म्हणून ते चंदन उगाळत होते. अगदी रामाच्या भक्तीमध्ये, रामनामामध्ये डोळे मिटलेले, तल्लीन झालेले असे ते एकीकडे चंदन उगाळत असताना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी तिथे समोर येऊन त्यांना दर्शन दिलं. आणि काय सांगू मंडळी तुम्हाला, तुलसीदासजींचं सगळं भानच हरपून गेलं. त्यांची इष्टदेवता त्यांच्यासमोर साक्षात उभी होती. आहा, काय तो प्रसंग, काय त्याचं वर्णन म्हणून करावं. देह भान हरपून गेले हो तुलसीदासजी. डोळे मिटून घेतले, अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आणि त्या भावमग्न अवस्थेमध्ये ते असताना प्रभू रामचंद्रांनी असं सांगण्यात येतं की त्या कथेमध्ये प्रभू रामचंद्रांनी शेवटी त्यांनीच ते चंदन हातामध्ये घेतलं आणि तुलसीदासजींना त्यांनी तो टिळा त्यांना लावला.
असे हे संत श्रेष्ठ तुलसीदास रामचरितमानस या ग्रंथाचे महाकवी. मंत्र 1. आरंभी परमतत्व परमेश्वरच, ईश्वर तत्व, प्राणतत्व, ऊर्जा तत्व हेच केवळ होतं. त्याच्या व्यतिरिक्त जगतामध्ये काहीही नव्हतं. काय सांगतो हा मंत्र? की जगताच्या आरंभाच्याही आधी काय होतं? केवळ आणि केवळ हे ऊर्जा तत्व अख्ख्या विश्वामध्ये एकमेव विलसत होतं. जगताचा हा जो पसारा आहे, ब्रह्मांडाचा, विश्वाचा, तो नेमका कधीपासून सुरू झाला हे जरी कितीही मागे 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 जायचं म्हटलं तरी त्याचा काळ आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. कारण काळ हा सुद्धा त्या निर्मितीच्या अंतर्गतच येत असल्यामुळे तो काळ आपण सांगू शकत नाही. आता त्यानं विचार केला, आरंभी परमतत्व परमेश्वरच केवळ होतं. तर या बाबतीमध्ये बरं का 2 तत्व मांडली जातात. एक असं की जे नेती नेती या सूत्राने दाखवलं जातं आणि दुसरं आहे शून्यत्ववाद. शून्यत्ववाद काय म्हणतो की असं आरंभिक म्हणा किंवा त्याच्या आधी म्हणा असं काहीही परमेश्वर तत्व असं वगैरे काहीही नसून केवळ सर्व शून्यत्व आहे, असा शून्यत्ववाद मांडतो. तर वेदांतामध्ये उपनिषदांवर भाष्य करताना आदी शंकराचार्य हा शून्यत्ववाद अगदी हिरिरीने ते खोडून काढतात. ते काय म्हणतात की हे जे जगताला तोलून धरणारं जे ऊर्जा तत्व आहे ते स्वतः कधी शून्य असू शकत नाही. का? कारण या सतत बदलत्या विनाशी जगताला तोलून धरण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये आहे, ज्याच्या पायावर, ज्याच्या अधिष्ठानावर ही हजारो लाखो विश्व ही व्यापलेली आहे, तोलून धरलेली आहेत, ते ऊर्जा तत्व स्वतः शून्य कधीच असू शकत नाही. जर ते शून्य आहे असं मानलं तर काय घडेल की पाया शून्य असल्यामुळे त्याच्यावर उभारलेलं जगत हे क्षणार्धात जरी निर्माण झालं तरी तेही कोसळून पडेल. त्यामुळे ते शून्यत्व नसून ते परिपूर्णत्व आहे असं वेदांत मानतं. नेती नेती हा शब्द त्यासाठीच योजला जातो. का? कारण हे जे ऊर्जा तत्व जे आहे ते शब्दांच्या, मनाच्या, बुद्धीच्या, इंद्रियांच्या हे सगळ्याच्या अतीत आहे. त्यामुळे आपण जे जे कशाचं वर्णन करू की बाबा म्हणजे नदी म्हणजे परमतत्व का, डोंगर म्हणजे परमतत्व का, किंवा वनस्पती म्हणजे परमतत्व का, हे का ते का ते का, प्रत्येक गोष्टीला पहिला नेती म्हणतो नाही नाही नाही, हे ते नाही, हे परमतत्व नाही. कोणतेही वस्तू, थिंग, ऑब्जेक्ट तुम्ही आणा, ती परमतत्व असू शकत नाही. मग त्यावर आपण काय म्हणू? अच्छा, म्हणजे काहीच नाही. तर दुसरा नेती जो आहे तो शून्यत्व दाखवत नाही बरं का. दुसरा नेती जो आहे तो काय सूचित करतो? तर जरी ऑब्जेक्ट नाही, वस्तू नाही, थिंग नाही, पण याचा अर्थ ते नाही
असा सुद्धा होऊ शकत नाही. वेदांताप्रमाणे हे परब्रह्म, हे ऊर्जा तत्व, हे निर्गुण निराकार जरी असलं तरी ते शून्यत्व नाही. मनुष्याला त्याचा जन्म मिळाल्यापासून त्याला जे विचारांचं बुद्धीचं केंद्र त्याला मिळालेलं आहे, त्याद्वारे तो विचार करू लागला, अंतर्मुख होऊन सखोल चिंतन करू लागला की बाबा हे सगळं काय आहे, हा जगताचा पसारा म्हणजे काय, माझं प्रयोजन काय, माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय, या पाठीमागे कोण आहे, काय आहे, कसं आहे, असं जेव्हा मनुष्य विचार करू लागला तेव्हा एकाच पद्धतीनं याचं उत्तर आपण देऊ शकतो की दागदागिने असंख्य आहेत. वेगवेगळे हजारो प्रकारचे दागदागिने आहेत, पण त्या सगळ्यांच्या मागे गुंफलेलं सूत्र एकच आहे, सोनं. अगदी त्याचप्रमाणे जगतामध्ये लाखो गोष्टी वैविध्यानं भरलेल्या आहेत, पण त्या सगळ्यांच्या मागे त्यांना धरणारं, त्यांना त्यांचं अस्तित्व ज्यामुळे शक्य होतं, त्या सगळ्यांसाठी मूलभूत पाया घटक म्हणून हे तोलून धरणारं ऊर्जा तत्व एकच एक आहे. तोच एकमेव आहे. का? कारण जर आपण असं मानलं की नाही, तो एक नाही, तो एक आणि हे जगत आणि ब्रह्मांड हे दुसरं, प्रकृती म्हणा, निसर्ग म्हणा, जगत म्हणा, हे दुसरं तत्व, एक हे तत्व, एक दुसरं तत्व. मग दोन तत्व जर आपण मानली तर काय होईल की परमेश्वर आपण म्हणतो हे अनंत तत्व आहे, सर्वव्यापी तत्व आहे. मग त्याला जर दुसरं तत्व आपण त्याच्या बरोबरीने इंट्रोड्यूस केलं जगताचं, तर दोघं जण एकमेकांना लिमिट करतील, दोघं एकमेकांना मर्यादेमध्ये आणतील, दोघं एकमेकांसाठी लिमिटेशन ठरतील आणि परमतत्व मग हे अमर्यादित अनंत या स्वरूपामध्ये ते राहू शकणार नाही. आता जगताच्या निर्मितीबद्दल वेदांत काय सांगतो, तर वेदांत असं म्हणतो की जनरली काय आहे की मातीपासून कुंभार घडा बनवतो, बरोबर. साधारणपणे निर्मितीचं हे घटक आहेत. माती हे जे आहे ते उपादान कारण, मटेरियल कॉज, मटेरियल आहे माती. इंटेलिजन्स कॉज कोण आहे? निर्माता कुंभार. मातीच्या मुळे मातीला घेऊन तो घडा बनवतो, तो आहे इफेक्ट, बरोबर. पण इथे काय घडतं की इथे स्वतः परमेश्वरच, परब्रह्मच हा मटेरियल कॉजसुद्धा आहे आणि त्याचबरोबरीनं तो इंटेलिजंट कॉजसुद्धा आहे. म्हणजे काय की उपादान कारण, मटेरियल कॉज माती पण तोच आहे आणि निर्मातासुद्धा तोच आहे असं मानलं जातं. का? कारण ज्या शक्तीमुळे हे सगळं जगत घडलं, ती शक्ती त्याची स्वशक्ती, अंतर्गत शक्ती आहे. तो दुसरा फॅक्टर नसून ती त्याची अंगभूत शक्ती असल्यामुळे मटेरियल कॉजही तोच आणि निर्मातासुद्धा तोच आहे. मंत्र दुसरा. परमेश्वरानं विचार केला की मी आता खरोखर लोक म्हणजे जगत किंवा विश्व किंवा सृष्टी निर्माण करेन. त्यानं विचार केला की मी आता खरोखर लोक निर्माण करेन.
जगत निर्मिती ही कधी झाली ही सांगता येत नाही, कारण काळसुद्धा त्या निर्मितीमध्येच येतो. त्यामुळे निर्मिती ही आधी आणि अशी समजली जाते. काळाच्या संदर्भात आपल्याला त्याची व्याख्या करता येत नाही. आता वेदांताचं या कॉस्मॉलॉजीच्या संदर्भात जे त्यांचे विचार आहेत ते काय आहेत ते आपण जाणून घेऊ. तर वेदांत असं म्हणतं की आपण सृष्टीचा आरंभ होतो आणि मग अखेर त्याचा कधी ना कधी प्रलय होतो, मग पुन्हा आरंभ, मग पुन्हा प्रलय. यावर आपली कॉस्मॉलॉजी ही त्याच्यावर, त्या पायावर ती बसलेली आहे. त्यामुळे प्रलयाच्या वेळेला काय घडतं, तर प्रत्येक जीवाचं बरं का, प्रत्येक व्यक्तीचं जे जे वासना संचय किंवा संचित कर्मफळ संचित प्रत्येकाचं जे 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 असेल ते प्रलयकाळी सुद्धा बीज रूपानं शिल्लक राहतं. म्हणजे पृथ्वी पाण्यात जाते, सगळा प्रलय घडतो, अंतिम मूळ प्रकृती ही परब्रह्मामध्ये विलीन होते. तरीसुद्धा पुन्हा जेव्हा आरंभ होतो तेव्हा त्या व्यक्तीची कर्मसंचित ही बीजरूपानं मूळ प्रकृतीमध्ये साठवलेली असतात आणि आरंभ झाला, शक्ती परमेश्वरानं बाहेर काढली की ती कर्मबीज ही अंकुर पावायला लागतात आणि मग आरंभ झाला की त्या व्यक्तीला ते संचिताचं गाठोडं पुन्हा साभार परत दिलं जातं आणि त्या भोगांपासनं जीवाला त्यातून मुक्तता मिळत नाही, जोपर्यंत आत्मज्ञानानं तो संचित नष्ट करत नाही. नाहीतर मग प्रत्येक जन्मात काही संपतं, काही ॲड होतं, अशा प्रकारे संचित हे कायम राहतं. आता हा प्रलय आणि आरंभ हा वेदांताच्या दृष्टीनं नेमका घडतो कसा हे आपण थोडक्यात बघूया. मंत्र 2 साठी हा जो प्रलय आणि आरंभ कसा घडतो अगदी थोडक्यात आपण बघूया. आरंभ कसा होतो, मूळ निर्गुण परब्रह्म मग जेव्हा जग निर्माण करायची इच्छा होते तेव्हा त्याची स्वशक्ती माया प्रकृती ही बाहेर पडते, त्याची स्वशक्ती. मग निर्गुण परब्रह्म अधिक माया सहित तेव्हा तो बनतो सगुण ईश्वर, निर्माता, संरक्षक आणि सगळ्यांना निर्मित करणारा, त्यांचं विकसन करणारा आणि अंती सर्व नाश करणारा तो सगुण ईश्वर तो निर्माण होतो. मग त्याच्यापासनं मूळ प्रकृती जी आहे ती, मग पुढे बुद्धी, मग अहंकार, मग तन्मात्र निर्माण होतात. तन्मात्र म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध याची सूक्ष्म रूप. मग त्यानंतर पंचमहाभूत तयार होतात, आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी. मग अशा प्रकारे मग त्यांच्या संयोगापासून वेगवेगळ्या तऱ्हेने सृष्टीचा पसारा हा निर्माण व्हायला लागतो. पुन्हा प्रलयाच्या काळी एक्झॅक्टली उलट्या तऱ्हेने, उलट्या मार्गाने आता एकात विसर्जित व्हायला लागतं आणि अंतिम मूळ प्रकृती आपल्या कर्मबीजांसकट निर्गुण परब्रह्मामध्ये विलय पावते. पुन्हा आरंभ झाला की बाकी काही जरी जगतामध्ये तेव्हा आरंभी नसलं तरी कर्मबीज मात्र प्रत्येक व्यक्तीला जेव्हा जन्म घेईल तेव्हा त्याला संचिताचं गाठोडं प्रत्येकाला गिफ्ट दिलं जातं. आता हे प्रलयकाळी काय घडतं, पृथ्वी पाण्यात जाते, पाणी अग्नीमध्ये उलटा प्रवास, वायू आकाशामध्ये, आकाश तन्मात्रामध्ये, तन्मात्र अहंकारामध्ये, अहंकार बुद्धीमध्ये, बुद्धी मूळ प्रकृतीमध्ये, मूळ प्रकृती पुन्हा एकदा निर्गुण ब्रह्मामध्ये. आणि सर्व विसर्जित झालं तरी प्रत्येकाचा वासना संचय हा
कर्मबीजानं तिथे शेष राहतो. आणि त्यामुळे या मंत्रामध्ये असं म्हटलं आहे की आरंभ सुरू झाला की ज्याच्या त्याच्या वासना संचयाप्रमाणे, म्हणजे त्याचा भोग घेता येईल अशा दृष्टिकोनातून प्रत्येकाला तसं शरीर दिलं जातं. आता इथे महिदास ऐतरेय ऋषींनी एक मोलाचा विचार त्यामध्ये मांडून ठेवलेला आहे की खरं आहे, परमेश्वरच निर्मिती करतो, हे बरोबर आहे. पण त्या जीवाची प्रकृती, त्याची निर्मिती ही घडणं जरी त्याच्या हातात असलं तरी एका अर्थानं परमेश्वर परतंत्रसुद्धा असतो. कसं तर आपणच आपल्या कर्मबीजांमध्ये साठलेल्या वासना संचयांच्या क्वालिटीनुसार, माझ्यामध्ये समजा सगळे राक्षसी गुणच संचय झालेला आहे आणि प्रलय होऊन नंतर आरंभ झाला आणि मला पुन्हा जन्माला घालायचं आहे, तर माझा जो संचिताची पेटी आहे त्याचप्रमाणे मी माझा आराखडा, तो ब्ल्यूप्रिंट, माझं शरीर कसं असावं याचा आराखडा तो संचितच परमेश्वराला देतो. आणि त्यामुळे त्या संचिताच्या आराखड्याप्रमाणे परमेश्वर प्रत्येकाला तसं निर्माण करतो. म्हणजे आयुष्यभर किंवा लाखो आयुष्यभर मी राक्षसी वृत्तीनं जगले आणि आशा केली की आता प्रलय होईल, मग नंतर आरंभाला मी एकदम साधू पुरुष होईन, तर तसं घडणार नाही. म्हणूनच प्रत्येक जन्मात मनुष्याने अतिशय केअरफुली वागायला हवं. का? कारण आपलं आयुष्य कसं घडावं, आपलं शरीर कसं असावं की ज्यामुळे त्या वासना ते शरीर भोगू शकेल. म्हणजेच एकंदरीत व्यक्तिमत्व, त्याचा स्तर, पर्सनॅलिटी ही कशी असावी हे आपणच आपल्या वर्तणुकीप्रमाणे, आपल्या त्रिगुणांनी भरलेल्या वासना संचयाप्रमाणे, क्वालिटीप्रमाणे, आपल्या स्तराप्रमाणे, आपण ज्या लेव्हलच्या स्तरावर आपण जाऊन जगलो त्याचप्रमाणे आपला आराखडा तयार झालेला असतो आणि त्याचप्रमाणे परमेश्वर प्रत्येकाला निर्माण करतो. आता प्रलयाचा जे कंपॅरिझन आहे ते मनुष्याच्या निद्रेशी केलेलं आहे बरं का. म्हणजे काय की व्यक्तीसाठी आपण जेव्हा गाढ निद्रेत जातो बरं का, तेव्हा तो व्यक्तीसाठी प्रलयच असतो नाही का. मी गाढ निद्रेमध्ये रात्रीमध्ये गेले की माझ्यासाठी माझ्या शरीराचा, व्यक्तिमत्वाचा जणू काही तो दी एंड त्यापुरता झालेला असतो, प्रलय झालेला असतो. मग तेव्हा त्या निद्रेमध्ये असताना माझा जो शरीर निद्रिस्त आहे, बरोबर, मन निद्रिस्त आहे, इंद्रिय निद्रिस्त आहे, पण माझा जो जीवरूपी अहंकार जो आहे तो कारण शरीरामध्ये मर्ज झालेला असतो. निद्रेमध्ये 3 शरीरांनी आपण बनलोय नाही का. स्थूल शरीर पंचमहाभूतांचं, मग आतलं सूक्ष्म शरीर नाही का. सूक्ष्म शरीर किती तत्वांचं आहे? 18 सूक्ष्म तत्वांचं. कोणती 18 तत्व? 10 सूक्ष्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय मिळून 10 सूक्ष्म इंद्रिय, ही झाली 10 तत्व. 5 तन्मात्र म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंधाचे सूक्ष्म रूप, आणि मग मन बुद्धी अहंकार असं मिळून 15 अधिक 3 18 तत्वांचं सूक्ष्म शरीर. तर त्यातील वसलेला अहंकार रूपी जीव हा कारण शरीरामध्ये निद्रेमध्ये असताना मर्ज होतो. निद्रेतून उठलो की अहंकार पण जागा झाला
जागृत झाला, शरीर मन सगळं हळूहळू जागृत अवस्थेत यायला लागतं. निद्रेमध्येच अहंकार हा कारण शरीर आता कोणतं, तर आपले जे प्रत्येकाचे बेसिक त्रिगुण आहेत, सत्व रज तमानी बनलेली प्रत्येकाची बेसिक प्रवृत्ती म्हणजे कारण शरीर. त्या कारण शरीरामध्ये अहंकार मर्ज होतो. मग पूर्ण सृष्टीसाठी जर हे लॉजिक लावायचं झालं तर पूर्ण सृष्टी म्हणजे तिचं स्थूल शरीर हे जेव्हा प्रलयकाळी मर्ज होतं, तर आता समष्टीचं पूर्ण ब्रह्मांडाचं कारण शरीर कोणतं आहे? कारण शरीर म्हणजे ईश्वर आहे. जसं व्यक्तीसाठी कारण शरीर म्हणजे त्याची बेसिक त्रिगुणी प्रवृत्ती, तसं समष्टीसाठी कारण शरीर म्हणजे ईश्वर. व्यक्तीसाठी स्थूल शरीर म्हणजे ती स्वतः व्यक्ती, तर समष्टीसाठी स्थूल शरीर काय होईल? पूर्ण ब्रह्मांडाचं विराट स्थूल रूप विराट. आता व्यक्तीसाठी सूक्ष्म शरीर ही 18 सूक्ष्म तत्व, त्याचप्रमाणे पूर्ण ब्रह्मांडाची एकत्रित जी सूक्ष्म ही आहेत मन बुद्धी चित्त अहंकार वगैरे, ते एकत्रितपणे त्याला म्हटलं जातं हिरण्यगर्भ. म्हणजे ब्रह्मांडासाठी विराट, मग स्वप्नसृष्टीतला सूक्ष्म हिरण्यगर्भ आणि सगळ्यात तिसरा कारण शरीर म्हणजे ईश्वर. तर प्रलयकाळी आपल्या निद्रेमध्ये अहंकार जातो कारण शरीरात. समष्टीच्या प्रलयामध्ये प्रत्येकाची कर्मबीज ही ईश्वरामध्ये, कारण शरीर कोणतं आहे? ईश्वर. ईश्वरामध्ये मर्ज होऊन जातात. आणि आपणच आपल्या आयुष्याचा गाभा आपल्या कर्मांनी, आपल्या विचारांनी, आपलं जीवनाबद्दलच्या तत्त्वज्ञानाने आपण आपल्या आयुष्याला रंग भरत असतो आणि तोच आराखडा आपण देवाला प्रेझेंट करतो. बाबा असे माझे विचार, असे मी जगलो, ही माझी विचार तत्व, त्या त्या त्रिगुणांप्रमाणे आपल्याला आयुष्य मिळत असतं. मंत्र 3. परमेश्वराने सर्व लोक म्हणजे जगत तयार केले. काय काय? परमेश्वराने सर्व लोक निर्माण केले. अंभ, मरीची, मरम आणि आप. अंभ म्हणजे काय? तर अंभ म्हणजे स्वर्गाच्या वरती असलेलं आवरण, ज्याचा आधार स्वर्ग आहे बरं का, ते आहे अंभ. त्यानंतर त्याच्यावरती मरीची. मरीची म्हणजे काय? त्याच्यावरचं वातावरणातली किरणं या अर्थाने मरीची घ्यायचं आहे. आणि मग सगळ्यात खाली हे पाणी आप. तो स्तर कशी, ती बेलिंग कशी उभारली आहे, सगळ्यात खाली आप म्हणजे पाणी. पाण्यावर वरचं स्थान आहे पृथ्वीचं मरम. मरम म्हणजे काय? मृत्यूलोक म्हणजे पृथ्वीलोक. त्यानंतर पृथ्वीलोक. पृथ्वीलोकाच्या वरती येतं स्वर्गलोकावर अधिष्ठित झालेलं अंभ आणि त्याच्याही वर मरीची. आता लोक याचा अर्थ जगत किंवा विश्व असं आपण घेतो खरं, पण अजून त्याचा या उपनिषदाच्या संदर्भामध्ये असा अर्थ आहे की लोक म्हणजे ज्याचं त्याचं क्षेत्र किंवा ज्याला त्याला मिळालेलं शरीर आणि त्याच्या वासना संचयाप्रमाणे कोणत्या लोकामध्ये त्यानं राहायचं. एक प्रकारची बिल्डिंग असती,
तुमच्या कर्मावर, तुमच्या वासनांवर, तुमच्या विचारांवर आधारलेलं शरीर, त्याप्रमाणे मिळणारं तुमचं विश्व. बरं का, एकावर एक मजले असलेली बिल्डिंग जशी असावी तसं ही लोकरचना केलेली आहे, ज्यामध्ये त्या शरीरामध्ये तुमच्या वासनांची पूर्ती होऊ शकेल. मंत्र 3.1. परमेश्वरानं विचार केला. आता हे लोक निर्माण केले. बरं का, आता हे लोक निर्माण केले. आता मला त्यांचे संरक्षक निर्माण करू देत. म्हणजे काय त्याचा अर्थ घ्यायचा? तर केवळ शब्दार्थ अगदी सोपा आहे की वेगवेगळे विश्व तयार केली प्रत्येकासाठी, क्षेत्र, शरीर, विश्व, आणि त्याचं संरक्षक आता मला तयार करायचं आहे. तर संरक्षक कोण? 2 अर्थ आहेत. प्रत्येकाच्या आतील जे प्राण ऊर्जा तत्व आहे ते त्याचं संरक्षक आहे. आणि दुसरा अर्थ काय होतो? तर तो असा होतो की आपण काही इच्छा मनामध्ये असतात म्हणून आपल्या हातून वेगवेगळी कर्म घडतात. बरोबर? मग या इच्छा या कशावर अवलंबून असतात? तर त्या पूर्वसंस्कारांवर, वासनांवर, विचारांवर आपल्या इच्छा अवलंबून असतात. त्याप्रमाणे इच्छा निर्माण होतात, त्याप्रमाणे माझं कर्म घडतं. माझ्या मनात चोरी करण्याचे प्रबळ संस्कार असतील तर त्याप्रमाणे मी त्या मार्गाला जाते. माझ्यामध्ये शुद्ध चांगलं वागावं अशी जर वासना असेल तर त्याप्रमाणे मी कर्म करते. तर विचारातून कर्म घडतात आणि विचार हे वासनांवर अवलंबून असतात. या कर्मांनी आपलं आयुष्याचं जे फील्ड आहे, कार्यक्षेत्र, ते त्यामुळे घडत असतं आणि त्याला ऊर्जा देतं हे ईश्वरीय प्राणतत्व. परंतु असं जरी असलं तरी आपण कसं व्हावं, कोण व्हावं, कशा प्रकारे जगावं याबद्दलच्या ज्या काही मानसिक योजना, कल्पना, संकल्पना, सिद्धांत जे आपल्या मनामध्ये असतात त्याला इथे खऱ्या अर्थानं तुमचं नियमन करणारं, तुमच्या आयुष्याची सूत्र चालवणारं, नियमन करणारं नियामक किंवा सूत्रधार या अर्थानं संरक्षक असा अर्थ इथे घेतलेला आहे. आता थोडक्यात अगदी तुम्हाला सांगते की व्यक्तीसाठी स्थूल शरीर म्हणजे हे पंचमहाभूतांचं बनलेलं देह, त्याला म्हटलं जातं विश्व. त्याच्याच बरोबरीनं जेव्हा आपण कंपेअर करतो सृष्टीशी, ब्रह्मांडाशी, तेव्हा त्याचं स्थूल शरीर म्हणजे अख्खं ब्रह्मांडाचं स्थूल शरीर आणि त्याला म्हटलं जातं विराट विश्व. आता दुसरं, आपलं व्यक्तीचं सूक्ष्म शरीर त्याला तेजस म्हटलं जातं आणि ब्रह्मांडाच्या सूक्ष्म शरीराला एकत्रितपणे सर्व व्यक्तींच्या ब्रह्मांडाच्या सूक्ष्म शरीराला हिरण्यगर्भ असं म्हटलं जातं. व्यक्तीसाठी तेजस आणि समष्टीसाठी हिरण्यगर्भ. आता तिसरं शरीर, आपलं जे कारण शरीर आहे ती त्रिगुणांची बनलेली मूळ प्रकृती आणि समष्टीसाठी जे कारण शरीर आहे त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. आपल्या कारण शरीराला प्राज्ञ म्हटलं जातं, इथे ईश्वर म्हटलं जातं. म्हणजे विराट विश्व, त्याच्यानंतर हिरण्यगर्भ तेजस, त्याच्यानंतर ईश्वर आणि प्राज्ञ.
याबरोबरच मी तैत्तिरीय उपनिषदाचा हा एपिसोडचा पहिला भाग इथे समाप्त करते. आता आपण तैत्तिरीय उपनिषदाचा उरलेला भाग दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण बघूया. हा एपिसोड मी इथेच थांबवते, पण तुम्हाला नम्र विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी कृपया माझ्या अमृताचे डोही या चॅनलला शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती आहे.